लिबर्टी सिनेमामध्ये मी आत्ता कशिश प्राईड फिल्म फेस्टिवलला आलेली आहे आणि इथे मी गाठलेलं आहे आर्ट डिरेक्टर सुमित पाटील यांना. सुमित, खूप छान सजवलंस तू हे, असंच म्हणेन मी. आणि जितके कलर्स दिसायला हवे तितकं ते छान ब्राईट आणि कलरफुल दिसतंय. त्यामुळे तूच सांग कसं हे सगळं घडलं यावेळेला. खरं तर श्रीधर सर जे आहेत ते गेले 15 वर्ष हा फेस्टिवल करत आहेत. हे 15वं वर्ष आहे आणि मी त्यांच्या मागच्या फिल्मला प्रोडक्शन डिझायनर होतो आणि आर्ट डिरेक्टर होतो. सो त्यांनी मला विचारलं की करशील का, तर खरं तर मला हे खूप आवडलं. कारण मुळातच हे सगळे जे लोक आहेत ज्याला आपण प्राईड म्हणतो आणि ते सगळे जे लोक आहेत तर ते नेहमीच कलरफुल असतात. त्यांच्या स्वभावातनं असतात, त्यांच्या वागण्यातनं असतात, कलरफुल कपडे घालत असतात आणि त्यांचा जो सिम्बॉल आहे तो फुलपाखरू आहे, जे की अतिशय कमी दिवसांचं आयुष्य घेऊन येतं पण मस्त जगून जातं आणि आपल्याला जगायला शिकवतं. तर त्यामुळे फुलपाखरू आणि लव अशी थीम आहे ह्या सगळ्याची आणि ते आम्ही एकत्र करून हे सगळं सजवलं आहे. आणि रेनबो कलर्स आणि आम्ही आतमध्ये बघितलं तर फ्लॅग तयार केले, झुंबर तयार केले आहेत. बाहेर आम्ही कशिशचं जे इन्स्टॉलेशन आहे त्याच्यामध्ये आय जो आहे तो आम्ही ठेवलेला नाही आहे. म्हणजे आय म्हणजे काय कारण आहे, मी तेच विचारणार. हा, आय म्हणजे तुम्ही आहात, म्हणजे दॅट इज अ प्राईड आणि म्हणून तो आयच्या इथे तुम्ही उभं राहून ते कशिश कंप्लीट होणार आहे. म्हणजे कशिशला कंप्लीट करण्यासाठी तुमची गरज आहे असं ते अर्थाने ते इंटरॅक्टिव्ह इन्स्टॉलेशन केलं आहे आणि खूप लोक त्याचा आनंद घेत आहेत आणि मला असं वाटतं की ओव्हरऑलच ते कलरफुल झाल्यामुळे सगळे लोक एन्जॉय करत आहेत. अर्थात हे 15वं वर्ष आहे त्यामुळे कशिश फिल्म फेस्टिवलचा नेहमीच एक वेगळा ठसा उमटलेला पाहतो आपण आणि अनेक वर्ष हे आता खूप म्हणजे अनेकांना माहीत झालेलं आहे. एशियातलं हे वन ऑफ द बिगेस्ट आहे. त्यामुळे एकंदरच तूही अनेक वर्ष या फेस्टिवलचा भाग आहेस, त्यामुळे या फेस्टिवलबद्दल आणखी काय विशेष सांगशील? खरं तर याची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा लोकांमध्ये अवेअरनेस यायला पण वेळ गेला होता. पण आता आपण बघतोय की पूर्ण ऑडिटोरियम आणि पूर्ण हा माहोल भरला आहे. याचा अर्थ लोकांमध्ये अवेअरनेस येतो आहे. लोक ह्या प्रवाहात येऊ पाहत आहेत. यावर्षी जवळजवळ 130च्या आसपास फिल्म्स आल्या होत्या, म्हणजे ही सगळ्यात मोठी संख्या आहे आणि ते पण या अशा विषयांच्या आणि जगभरातून आल्या आहेत आणि आता इथे जगभरातनं लोकही आलेले आहेत. मला असं वाटतं की फिल्म फेस्टिवल बोलल्यानंतर उदासीनता जास्त असते, पण इकडे ती नाही आहे. खरं तर हा ॲक्च्युअल उत्सव साजरा करतायत. तर मला असं वाटतं की याची जी आता जी पॉप्युलॅरिटी आहे ती पण वाढत चालली आहे. ऑफकोर्स मीडियानी पण त्याला खूप छान लोकांपर्यंत पोहोचवलं आहे, त्यामुळे हे सगळं शक्य होतं आहे. नक्कीच. आणि यंदाच्या फिल्मबद्दल काय सांगशील, किंवा अर्थात तूही कोणत्या तरी फिल्मशी आय एम शुअर कनेक्टेड असशील, तर ती कोणती आहे? येस, कुछ सपने अपने नावाची जी फिल्म आहे, जी श्रीधर सरांनीच जे फेस्टिवल डिरेक्टर आहेत आणि ज्यांचं कशिश हे बाळ आहे त्यांनी डिरेक्ट केलेली आहे. फिल्म करत असताना मी खूप इमोशनली अटॅच्ड होतो या फिल्मशी, कारण त्या फिल्ममध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या लाईफमध्ये पण होऊन गेलेल्या असतात आणि त्यात चित्र आहेत, त्यात फोटोग्राफ्स आहेत, त्यात वेगवेगळे कलरफुल विषय आहेत, त्याच्यात सगळ्याच गोष्टी आहेत ज्या माझ्याशी खूप कनेक्ट होणाऱ्या होत्या. त्यामुळे ती माझ्यासाठी स्पेशल फिल्म आहे आणि सगळ्यांसाठी एक वेगळा विषय सांगणारी फिल्म आहे, कारण कोविडचा त्याला एक थोडासा ॲस्पेक्ट आहे आणि त्याच्यानंतरचं काय झालं लाईफ याच्याबद्दलची सांगणारी फिल्म आहे आणि खूप सुंदर फिल्म आहे. नक्कीच. आणि कम्युनिटीला काही मेसेज द्यायचा असेल तर तू काय मेसेज देशील? खरं तर जे आज आपल्यासारखे सगळे जे लोक आहेत त्यांनी ह्या प्रवाहात यायला पाहिजे, कारण जर ते आले तर या लोकांच्या समस्या किंवा त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते आपल्याला अजून वाढीस लागेल. दरवेळेला आपण त्यांना इग्नोरच केलेलं आहे. आजही कोणीही ट्रान्सजेंडर किंवा असे लोक आपल्यासमोर आले एक तर भीती वाटते किंवा आपण त्यांना इग्नोर करतो, पण दे आर पार्ट ऑफ आवर लाईफ आणि त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे. ते कोणी भूत नाही आहेत, ते आपल्यासारखेच लोक आहेत, तर त्यांना प्रेम देऊया, तेही आपल्याला प्रेम देतील, एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू सो मच सुमित आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.